लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील विटा जवळच्या रेणावी घाटात गुरुवारी झालेल्या 2 एसटी बसच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे। आज शुक्रवारी सकाळी विट्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 17 वर्षीय साक्षी चंद्रकांत पवार हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। साक्षी ही बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होती। गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास विटा भिवघाट आणि विजापूर मेढा या 2 एसटी बसची रेणावी घाटातील एका वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात खानापूरच्या नंदा हरी दास त्र्यंबके वय 60 आणि सातारा जिल्ह्यातील बांबोड येथील धोंडीराम लक्ष्मण पाटील वय 78 यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर तब्बल 38 प्रवासी जखमी झाले होते। यातील 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती। जखमींमध्ये कॉलेज विद्यार्थी तसेच शाळकरी मुला-मुलींचाही समावेश आहे। दरम्यान आज सकाळी साक्षी पवार हिची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली। साक्षीच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाली होती। साक्षी ही खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गावची रहिवाशी होती। तिची आई इस्त्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते। साक्षीला एक छोटी बहीण आहे। घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून साक्षीच्या वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते। दरम्यान या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे। तसंच जखमी प्रवाशांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन आणि एसटी महामंडळ करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे। आमदार सुहास बाबर यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी रात्रीपासून सातत्याने चर्चा करून मदतीसाठी पाठपुरावा केला असल्याचं सांगितलं। या अपघातातील 7 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सांगली, कराड, कोल्हापूर येथे हलवण्यात आलं आहे, तर 15 जखमींवर विट्यात उपचार सुरू आहेत। त्यापैकी 9 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत। रेणावी घाटातील या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातग्रस्त कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विटा रेणावी घाटातील या भीषण एसटी अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे।